छत्रपती तरुण मित्र मंडळाच्या वतीने ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव झालाय आणि त्याच इंदापूर शहरामध्ये गद्दार अशा आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। कायम एकनिष्ठ आपलेच गद्दार असं या बॅनरवर लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर हर्षवर्धन पाटील यांचा फोटो आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे आता या बॅनरची चर्चा रंगलेली आहे, पण हे बॅनर छत्रपती तरुण मित्र मंडळानं लावल्याची माहिती सुद्धा समोर येते। यावर आता हर्षवर्धन पाटील यांची काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल। इंदापूर मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते हर्षवर्धन पाटील, पण त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीची बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे। तर इंदापूर मधली दृश्य आपल्याकडे येत आहेत। इंदापूर मधून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते हर्षवर्धन पाटील। मात्र हर्षवर्धन पाटलांचा राजकीय प्रवास आपण बघितला तर ते आधी काँग्रेसमध्ये होते, मंत्री सुद्धा राहिलेले आहेत काँग्रेस सरकारच्या काळामध्ये। त्याच्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते आणि भाजपमध्ये असताना त्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळाले आणि आता 2024च्या निवडणुकीच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता। त्याही वेळी त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे। त्यानंतर अशा पद्धतीची बॅनरबाजी इंदापुरात करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।